हाय फ्रेंड, सर्वांना हाय. मी बनवते आज मस्तपैकी वाटाणे आणि फुटाण्याची भाजी. सॉरी वाटाणे फुटाणे नाही बरं का, वाटाणे आणि चण्याची भाजी. तुला कोणाला आवडते वाटाणे आणि चण्याची भाजी? प्रत्येक दिवस एक एक रेसिपी करतो, प्रत्येक दिवस. हे बघा, वाटाणे आणि चणे. मला पण आवडते आणि माझ्या घरच्या लोकांना पण खूप आवडते, कारण मी जे पण बनवते ते सगळ्यांना खूप आवडतं. असं बोलतात ना, जेवण आपण कसंही बनवू, फक्त मनापासून जर केलं तर ते खूप गोड लागतं. आणि माझं पण तसंच आहे. प्रत्येक जेवण मी एकदम मनापासून बनवते. मी असं म्हणत नाही की प्रत्येक बायका मनापासून नाहीत बनवत, सगळ्या मनापासूनच बनवतात. हे बघा, आपण आता 2 पळ्या तेल टाकलं. 2 पळ्या नाही हा, जास्त, कारण माझ्या घरामध्ये ना भाजीला तेल खूप जास्त लागतं. मी तर कांदा चिरून ठेवलाय, 2 टमाटे चिरून ठेवले, अजून काही बाकी राहिलं कोथिंबीर. ही आहे कोथिंबीर. आधी आपल्याला ना मस्तपैकी जिरा मोहरीची फोडणी द्यायची. आणि त्या मोहरीला जास्त कडक फोडणी असते, कारण त्या एकदम व्यवस्थित भाजले पाहिजे ना. नाही तर ते असे कच्च्या जर राहिले ना ते चटचट वाटतात. कच्च्या राहिले तसे एकदम खायला पण वेगळेच लागतात ना. नंतर आपण टाकूया कांदा, कारण कांदा प्रत्येक भाजीला खूप छान असतो, चवदार लागते ना भाजी म्हणून. आणि कांदा चांगला व्यवस्थित भाजायला पाहिजे, कारण तो लाल झाला पाहिजे. लाल झाला तरच ते छान लागतं. आता ही कोथिंबीर आपण मस्तपैकी बारीक करून घ्यायची. माझी रेसिपी तुम्हाला दिसत नव्हतं ना, कारण काय करणार, कॅमेरा कसं धरणार मी, कारण एका हाताने कॅमेरा धरून एका हाताने जेवण कसं बनवणार. त्यामुळे मी थोडंसं कॅमेरा अंतराने ठेवते ना, कुणी धरायला नसल्यामुळं प्रॉब्लेम होतो. आता हे कांदा मस्तपैकी भाजलाय. आपण त्यावर टाकू लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची पीस, म्हणजे ह्या मसाला. कारण हा मसाला मी रोज म्हणजे हा मसाला मी एकदाच वाटून ठेवते 4-5 दिवसासाठी, कारण सारखं सारखं करण्यापेक्षा मला वाटतं एकदाच केलेला बरा, त्याच्यामुळे मी वाटून ठेवते. हे बघा, आता हे सगळं मस्त भाजून लालसरच करून घ्यायचं, कारण हा जेवढा मसाला भाजून ना तेवढा खूप छान बघ. आता आपल्याला टाकायचं मस्त लालभडक टमाटर. आता हे सगळं आपण मिक्स केलंय ना, तर आता हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर मस्त भाजून घ्यायचं, एकदम लाल होऊ द्यायचं, कारण मी जेवढं छान भाजून ना भाजी तेवढी छान लागते. आता ह्याच्यामध्ये आपण टाकू, जसं तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना, हळद. कारण हळदीशिवाय भाजीला चव नसते.
हलवून घ्यायला पाहिजे, कारण हे बुडाला लागतं ना मसाला. त्याच्यामुळे हे जोपर्यंत चांगलं भाजत नाही ना तोपर्यंत मस्त असं हलवून घेत राहायचं, कारण हे जेवढं हलवीत राहील तेवढं हा मसाला व्यवस्थित भाजून जातो. आता आपल्याला टाकायचं ह्याच्यामध्ये काळा मसाला, जे आपला घरगुती असतो. पण मी मसाला थोडासा टाकते, कारण जास्त नाही टाकत, कारण मला तिखट कमी लागतं, कारण मी तिखट जास्त खात नाही. माझ्या घरच्यांना लागतं भरपूर, पण मी नाही जास्त खात. ते आपण सगळं आता एकत्र मिक्स केलं आणि आपला मसाला मस्त भाजत आला बरं का. खरं तर तुम्हाला जवळ घेऊन दाखवावं लागेल, कारण तुम्हाला असं समजणार नाही ना. हे हरकत नाही, आपण कॅमेरा जवळ घेऊ थोडा. मित्रांनो, मी तुम्हाला जवळ घेऊन कॅमेरा दाखवते मसाला आपला कसा भाजला आहे. हे बघा आपला मसाला कसा भाजत आहे. एक मिनिट, हे बघा दिसतोय का तुम्हाला, मस्त भाजलाय ना. काही वेळेचे ना काही वेळ असं थोडं भाजत राहिलं ना तर आणखी खूप छान होतं. तुम्हाला बी कुणाला जर अशी भाजी बनवून खायची असेल ना तर तुम्ही स्वतःही बनवून खाऊ शकता, कारण ही रेसिपी खूप अवघड वगैरे नाहीच आहे, खूप एकदम सिम्पलमध्ये. हे आपले चणे आणि वाटाणे हे आपण आता मध्ये टाकतो. मी याला मस्त साफ करून घेतले तर, एकदम धुवून वगैरे घेतले तर. आता हे आपण मस्तपैकी हलवून घेऊ. हे बघा मी किती छान मस्तपैकी हलवून घेतले तर. आणि आपल्याला आता याच्यावर मस्तपैकी कोथिंबीर सोडायची आहे. हे बघा कोथिंबीर मस्त सोडली, 5-10 मिनटं परत झाकून असंच ठेवायचं आणि मग नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी सोडायचं. आणि आपल्याला मीठ टाकायचं बाकी राहिले बरं का, कारण मीठ नंतर टाकायचं, थोड्या वेळानं टाकायचं. मस्त ह्याच्यामध्ये तेलात थोडंसं शिजू द्यायचं आणि नंतर पाणी टाकायचं. कशी वाटेल मित्रांनो माझी रेसिपी, नंतर मला कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत राहिली तर मी रोज एक रेसिपी बनवत राहील, आणि मला पूर्ण खात्री की माझ्या सगळ्या फ्रेंड्सला माझी रेसिपी आवडेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा, फोन करा. मस्त आपली तयार झाली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडू. थंडच पाणी सोडायचं, गरम पाणी नाही सोडायचं. आता आपण जरासं मीठ टाकू. आणि मी असं दुकानातला मसाला वगैरे अजिबात वापरत नाही, कारण मला त्या मसाल्याची काही गरज वगैरे लागत नाही, कारण मी सगळं हाताने सगळं व्यवस्थित करते. आणि मला मसाला वगैरे टाकलेलं भाज्या पण जास्त आवडत नाही. हे बघा आता आपली भाजी मस्त रेसिपी थोड्या वेळ थोडं झाकून ठेवायची. मस्त त्याची उकळी सुटली की आपली रेसिपी फटाफट तयार. बाय फ्रेंड.